नमस्कार. मराठी समाचार 24 मध्ये आपलं स्वागत. राज्य, देश आणि परिसरातील ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा मराठी समाचार 24. आज दिनांक 1 जुलै 2026 रोजी श्री क्षेत्र सखाराम महाराज, सखारामपूर, जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा पायी दिंडीचे पंढरपूर कळे प्रस्थान. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रसेनजित पाटील, शिवसेना सहसंपर्क शांताराम दाणे, भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी पालखी सोहळ्यात सहभाग नोंदविला. महाराज ते पंढरपूर जे आपली पायवारी जाते, या पायवारीसाठी स्वागत करण्यासाठी आपण किती वर्ष झाली आता? गेल्या अनेक वर्षापासून हे शक्यता आमच्या की आमच्या इथून संत सखाराम महाराजाची पालखी जी प्रस्थान होते त्याला आम्ही दगडूपर्यंत अनेक वर्षापासून येत आहोत आणि इथं आल्यानंतर या पायी वारी इथपर्यंत आमची जी भेंडवडपर्यंत येतो त्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आम्हाला त्यातून मिळते आणि हा जो सोहळा पाहायला मिळतो तो अतिशय आगळा वेगळा सोहळा आहे. पंढरपूरला हे सर्व भाविक विठुरायाच्या दर्शनाला जात आहेत. एवढं मोठं अंतर स्वतः पायी चालत जाणं हा काही साधा विषय नाही आहे, परंतु त्यांच्या जाण्यामुळे ते सर्व आम्हा सर्वांसाठी चांगल्या सदिच्छा घेऊन येतात. त्यामुळे या पायीवारीचं गरज नाही. ठीक. जाते या वारीसाठी आपण स्वागत करणारी किती वर्ष झाली आता? मी माझे वडील स्वर्गीय माधवराव पाटील हे नित्यनेमाप्रमाणे इलोरा संस्थानला दर्शनाला यायचे. ते गेल्या 8 वर्षापूर्वी त्यांचं निधन झाल्यानंतर, स्वर्गवासी झाल्यानंतर मी तो नित्यनियम चालू ठेवला. श्रीराम महाराज पुण्यतिथीला आणि मध्येही मी इलोरा येथे नेहमी येत असतो. महाराजांची भेट झाली म्हणजे तुकाराम महाराजांचा आशीर्वाद हा मी घेत असतो. परंतु यावर्षी मला पंढरपूर वारीचा योग आला आहे. मी इलोरा ते पंढरपूर पायदल वारी ही करत आहोत. या परंपरेला 139 वर्ष झाले. सखाराम बाबा, त्यानंतर श्रीराम बाबा आणि आता आम्ही अर्थात ही दिंडी पालखी चालवतो. आता या पालखीचा जो मार्ग आहे तो मार्ग आज सकाळी 1/7/2026 बुधवारी सकाळी 8 वाजता दिंडीचे हजारो वारकऱ्यांच्या सोबत प्रस्थान झालं. भेंडवडला नाश्ता झाला. आता भास्करला मुक्काम आहे आणि खामगाव, जालना, बीड, बार्शी करत या मार्गे ही दिंडी पालखी पंढरपूरला पोहोचणार आहे.